मी आलोच. काय सोयरी काढली ना, घराचा पत्ता ना, ठाव ठिकाणा. अशा मागण्याला कोणी फुटकी कवडी तरी देईन का? ही सोयरी होत नसती. तुम्ही जा. अबा तुमचं होतं का घर? तुमचं लग्न झालं तेव्हा आणि काय घर बघून लग्न केलं तुमच्यावर? आणि त्याला लपवायचंच असतं ना, तर तो खोटं बोलला असतं. तो पोरगा सगळं खरं बोलून गेलाय. भलं होत असेल तर खोटं बोललं का पाप? कधीतरी खरं बोललं पाहिजे की. अरे खरंच बोलतो मी. आई असती ना तशी घरात मस्त पडून राहिली. बोलवले लेकी झाटापुढं काय चालतंय आता बापाचं? गंजे सगळं त्याच्यासाठीचे, पण मला जरा थोडा येळ द्या विचार करायला. कुठले? ओ बुवा, कुठं गायब आहे तुम्ही? गायब झाला म्हणजे दिसतच नाही. मुलीकडच्यांची काय खबर बघ. आता होकार नकार चालतच राहतो राजू. अरे घे. ए विष्णू, बिर्याणी भरून दे. उतरला का तोंड? अरे लग्नाची तयारी कर. पोरीच्या बापानं होकार द्यालाय. काय म्हणता बुवा? बसा तुम्ही आधी. बसा 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 तुम्ही. रे भारी बातमी घेऊन बघा आलो. खरं म्हणता बुवा, लग्नाचा विचार करून आतापासूनच गुदगुलायला लागलेत बघा. अरे पण आता मला टेन्शन येऊन राहिलं ना गड्या. कसलं टेन्शन? मारुतीनं होकार दिला, हा. पण काही अटी घातल्या. अटी? कसल्या अटी? तो म्हणतो पुढल्या काही दिवसात तुझ्या स्वतःच्या मालकीचं घर पाहिजे. त्यातल्या त्यात हे किचन, इकडे तिकडे हे भटकणं सगळं बांध. हा, घर घ्यायचं स्वतःच आणि गावात स्थायिक व्हायचं. जमाल का तुले? घर घ्यावं लागेल. हा. काय पण बोलताय राव तुम्ही.